नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत पवित्र पोर्टलबद्दल आलेली एक नवीन माहिती। ती माहिती कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। माहिती अशी आहे, पवित्र पोर्टल नव्हे अपवित्रच, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पोर्टलद्वारे नकोच, संस्था चालकांचा एल्गार, शुक्रवारी शाळा बंद ठेवणार। कोल्हापूर, शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे करून राज्य सरकारने संस्था चालकांचे अधिकार काढून घेतलेच आहेत। आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही नेमणूक या प्रणालीद्वारे करण्याचा घाट घातला आहे। त्यामुळे हे पोर्टल पवित्र नसून अपवित्रच आहे। ही भरती या प्रणालीद्वारे होऊ देणार नसल्याचा इशारा देत सरकारच्या अन्यायी धोरणाला विरोध करण्यासाठी येत्या शुक्रवारी दिनांक 11 जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चे काढण्याचा निर्णय शैक्षणिक संस्था चालकांच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला। येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या सभागृहात ही बैठक झाली। विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अभयकुमार साळुंखे अध्यक्षस्थानी होते। आमदार जयंत आसगावकर म्हणाले, सध्या राज्यात शिक्षकांच्या 50% जागा रिक्त आहेत। पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेले उमेदवार शाळांमध्ये यायला तयार नाहीत। पवित्र पोर्टलमुळे संस्था चालकांचे वेगळे अधिकार संपुष्टात संस्था चालकांचे सगळे अधिकार संपुष्टात आले आहेत। हे अधिकार कायम ठेवायचे असतील तर एकजुटीची गरज आहे। संस्था शिक्षणाच्या प्रश्नावर कोल्हापुरातून आवाज उठवला आहे, पण हा आवाज आता राज्यभर जाणे गरजेचे आहे। यावेळी डॉक्टर क्रांतिकुमार पाटील, भैया माने, भगवानराव साळुंखे, खंडेराव जगदाळे आदींनीही मनोगत व्यक्त केले। तर प्रश्न मांडण्यासाठी समिती, संस्था चालक व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीत प्रत्येक संघटनेचे प्रतिनिधी असतील। समिती जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल असे ठरविण्यात आले। दरम्यान अंशतः विनाअनुदानित शाळांनी येत्या 8 ते 9 जुलैला शाळा बंद पुकारला असून या आंदोलनाला अनुदानित शाळांमधील प्रत्येकी 2 प्रतिनिधी आझाद मैदानावर पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला। तर ही होती पवित्र पोर्टलची नवीन माहिती। अशाच नवीन माहितीला पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।